Okay friends, in previous lecture we are discussed about the entire informations about the biological nitrogen fixation. याच्या आधी आपण कंप्लीट केलं होतं नायट्रोजन सायकल. नेक्स्ट प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, ज्यामधील फर्स्ट आर्टिकल आपण पाहिलं की बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन्स मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा उपयोग केला जातो. मोस्ट ऑफ द त्यामधील बॅक्टेरिया आहेत आणि आपण त्याचं क्लासिफिकेशन्स घेतलं होतं पहा, ज्यांच्यामध्ये आपण फ्री लिव्हिंग अँड सिम्बायोटिक. फ्री लिव्हिंग मध्ये आपण दोन पाहिलं, एरोबिक अँड एनएरोबिक. त्यानंतर आपण लिग्युमिनस प्लांट अँड नॉन लिग्युमिनस प्लांट, ज्याला आपण सिम्बायोटिक मध्ये क्लासिफाय केला आणि त्या ठिकाणी डिफरंट टाइपचे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहिले जे तुम्हाला लक्षात ठेवायचे होते पहा. सुरुवातीला आपण घेतला फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग मध्ये एरोबिक आणि एनएरोबिक, ज्यामधील तुम्ही दोन एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. एरोबिक म्हटलं तर ॲझोटोबॅक्टेरियन बेझरनेकिया आणि जो रोडोस्पायरिलम आहे तो कोणता आहे, एनएरोबिक. यानंतर फ्री लिव्हिंग मध्ये दोन एक्झाम्पल्स. ऍक्च्युअल सिम्बायोटिक मध्ये पुन्हा लिग्युमिनस अँड नॉन लिग्युमिनस प्लांट्स पाहिलं. लिग्युमिनस प्लांट्स मध्ये आपण रायझोबियम पाहिला अँड नॉन लिग्युमिनस प्लांट्स मध्ये फ्रँकिया. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब्स युटिलाइज्ड फॉर द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर आपण सेकंड आर्टिकल त्यामध्ये पाहिलं होतं पहा, नोड्यूल फॉर्मेशन. इमेज मध्ये आपण पाहतोय इथं नोड्यूल फॉर्मेशन जे आहे ते ऍक्च्युअली यांच्यासाठी जे प्रीवियस लेक्चर मध्ये आपण हिस्ट्री कंप्लीट केली आहे, यामधील फर्स्ट ज्या रूट हेअर्स असतात, सम केमिकल सिक्रेट करतात सॉइल पार्टिकल मध्ये, जे प्रेझेंट असतात ते कोण असतात, रायझोबियम बॅक्टेरिया. अँड दिस रायझोबियम बॅक्टेरिया दे अट्रॅक्ट टुवर्ड्स द रूट हेअर्स. नाव सेकंड डायग्राम मध्ये पाहतोय आपण, रूट हेअर्स इट बिकम्स कर्लिंग. कर्लिंग होतात आणि कर्लिंग झाल्यानंतर यांच्यावर इन्फेक्शन्स कोण करतात, रायझोबियम बॅक्टेरिया. ज्यावेळेस आपण पाहिलं व्हेनेवर दे आर अटॅचेस विथ द रूट हेअर्स the cell wall it becomes digested and to form the infection thread. म्हणजे हा जो मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो तो इनफोल्ड्सहून एक थ्रेड तयार करतो. त्या थ्रेडला काय नाव देतो आपण, इन्फेक्शन थ्रेड. अँड थ्रू दिस इन्फेक्शन थ्रेड दिस रायझोबियम बॅक्टेरिया देर एंटर्स इनसाइड द रूट हेअर and to go towards the cortical cell where the rapidly division is takes place and to form the swollen part, and that swollen part is known as the root nodules. हा पार्ट्स आपण पूर्णपणे कंप्लीट केला आहे. लाईन टू लाईन एमसीक्यू जिथे विचारतायत म्हणून आपण याच्यावर पाहतोय पहा. तर या ठिकाणी ह्या इमेजवर चांगलं लक्ष ठेवायचं आहे, कारण याच्यातले क्वेश्चन्स तुम्हाला डायग्रामॅटिकली विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये नंतर एक रिएक्शन्स दिलेले पहा, सिंपल रिएक्शन्स आहे. याच्यावर 100% क्वेश्चन्स कसा विचारतो तो पहा. इथं काय पाहिलं आपण, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन N2 ऍटमॉस्फिअर मध्ये आपण N2 ऍटम्स पाहिले, आपण ट्रिपल बॉन्ड न कनेक्ट करतात आणि या ट्रिपल बॉन्ड ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशात करतो आपण, अमोनिया. तर या ठिकाणी आम्हाला एमसीक्यूज कसा विचारला जाईल पहा. इथं आपल्याला बॅलन्स रिएक्शन्स करण्यासाठी नायट्रोजन यांच्यासोबत 8 इलेक्ट्रॉन 8 प्रोटॉन आणि 16 ATP ज्यावेळेस युटिलाइज केले जातात त्यावेळेस अमोनिया किती होतो पहा, 2 अमोनियास हा मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे जिथं क्वेश्चन असा विचारला जाईल, व्हेनेवर द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ऍट दॅट टाइम 1 अमोनिया रिक्वायर्ड हाऊ मेनी ATP मॉलिक्युल्स. पहा, एक नायट्रोजन एक अमोनिया तयार करण्यासाठी इथं 2 अमोनिया आपण पाहिलेत, तर 2 अमोनियासाठी किती असतात, 16 ATP. तर एक अमोनियाचं मॉलिक्यूल तयार करण्यासाठी किती लागतात, 8 ATP. याच्यावर न्यूमेरिकल क्वेश्चन्स पण विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, 1 ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन 2 अमोनिया मध्ये होतं, त्यावेळेस 16 ATP युटिलाइज केले जातात. आणि ते ATP सोर्स हे कोणापासून असतात, ड्युरिंग द रेस्पिरेशन द मायटोकॉन्ड्रिया विच फॉलो द क्रेब सायकल अँड electron transport system where the energy ATP are produced and that ATP is utilized for the fixation of atmospheric nitrogen. तर या रिएक्शन्स मध्ये काय लक्षात ठेवायचं, नायट्रोजन N2 घेतला, 8 इलेक्ट्रॉन 8 प्रोटॉन, म्हणजे या ठिकाणी 8 हायड्रोजन मॉलिक्यूल. या ठिकाणी काय पाहिलं आपण, 16 ATP. याचं कन्व्हर्जन 16 ATPचं कशामध्ये होतं, बाय युजिंग केल्यानंतर 16 ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट, हायड्रोजन 2 दाखवले आणि 2 अमोनियम मॉलिक्युल्स. तर या रिएक्शन्स मध्ये येतं फक्त न्यूमेरिकल क्वेश्चन्स आला तर लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर या पॅरेग्राफ मध्ये फक्त एक गोष्ट तुम्हाला एमसीक्यू लाईन टू लाईन विचारली जाईल की ज्यावेळेस रायझोबियम बॅक्टेरिया पाहिला तर तो एरोबिक आहे, पण ज्यावेळेस नायट्रोजिनेज एन्झाईम पाहिलं तर नायट्रोजिनेज हायली सेन्सिटिव्ह टू कुणासाठी असतो, एरोबिक. कारण त्याची कंडिशन काय पाहिजे, एनएरोबिक. मग ड्युरिंग द नायट्रोजन फिक्सेशन करताना एनएरोबिक कंडिशन कोण मेंटेन करतं, त्या एनएरोबिक कंडिशन मेंटेन करणारा जो मेन ऑक्सिजन स्कॅव्हेंजर्स आहे तो कोण आहे, लेग हिमोग्लोबिन. पाहिला आपण प्रीवियस लेक्चर मध्ये. हिमोग्लोबिन आपल्या ब्लड मध्ये आहे, ज्याला ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट म्हणतो आपण. सिमिलर हिमोग्लोबिन प्रेझेंट इनसाइड द रूट नोड्यूल्स
but this node is present in the leguminous plant, that's why the name is known as the leg hemoglobin, and they are great affinity to oxygen, म्हणजे ऑक्सिजनला तो अट्रॅक्ट करतो, ज्यामुळे त्या ठिकाणी anaerobic कंडिशन मेंटेन होते आणि त्या ठिकाणी नायट्रोजनस एन्झाइम त्याचं वर्क करतं. आपण पाहिलं nitrogenous enzymes, these are required for the fixation of atmospheric nitrogen into the ammonia, and they required they work only केव्हा करतो तो, करेक्ट, anaerobic कंडिशन्स मध्ये. त्यानंतर या ठिकाणी या नायट्रोजनस बद्दल एक इमेज दिलेली आहे पहा या ठिकाणी ऍक्च्युअल नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं. ह्या इमेज मध्ये थोडासा किचकट पार्ट दिसत असेल पण काहीच नाहीये, लक्षात ठेवायचं. पुढे बायोमॉलिक्यूल मध्ये आपण ज्यावेळेस एन्झाइम पाहणार आहे तर त्याचा स्ट्रक्चर आहे हा ऍक्च्युअल एन्झाइम आहे. एन्झाइम कोणता आहे, नायट्रोजनेज. इमॅजिन करा हा कोणता पार्ट्स आहे, एन्झाइम, आणि एन्झाइमवर रिसेप्टर साइट्स असतात. काय म्हटलं मी, रिसेप्टर साइट्स. म्हणजे हा जर एन्झाइम असेल तर एन्झाइम नायट्रोजन फिक्सेशन साठी कोणता लागतो, नायट्रोजनेज. करेक्ट. नायट्रोजनेज एन्झाइमच्या या साइटला काय म्हटलं आपण, रिसेप्टर साइट. मग या रिसेप्टर साइटवर रिसीव्ह कोण करतो, नायट्रोजन. मग ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन पा एन ट्रिपल बॉन्ड एन, म्हणजे हा नायट्रोजन हा कोणता आहे, ऍटमॉस्फेरिक. सो दिस सबस्टेट और ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन बाइंड्स ऑन द रिसेप्टर साइट्स ऑफ द एन्झाइम and to form their structure. पा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन या ठिकाणी ऍड झाले त्यावेळेस याला काय म्हटलं, बाइंडिंग ऑफ सबस्टेट. तर हा एन्झाइम झाला आणि हा सबस्टेट. तर नायट्रोजन फिक्सेशन मध्ये नायट्रोजनच हे काय आहे, एन्झाइम. सबस्टेट कोण आहे, नायट्रोजन. whenever this substrate attaches with the enzyme to form the structure that is called as the binding of substrate. ओके. पा इथं आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नायट्रोजन मध्ये जो ट्रिपल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड ब्रेकअप होतो या ठिकाणी. पा डबल बॉन्ड आहे या ठिकाणी, इथं कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल. इथं फक्त एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे, ट्रिपल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेकअप होतो आणि इथं काय होतो, डबल बॉन्ड. त्यावेळेस त्यातला एक बॉन्ड फ्री झाल्यामुळं या नायट्रोजनला एक हायड्रोजन ऍटम ऍड होतो आणि या नायट्रोजनला एक हायड्रोजन ऍटम वाढतो. म्हणजेच या ठिकाणी एक बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं जे दोन नायट्रोजनचे ऍटम आहेत त्याला दोन हायड्रोजन अटॅच झाले. ठीक आहे. त्यानंतर परत या ठिकाणी काय होतं, परत एक हायड्रोजन बॉन्ड ब्रेकअप होतो. पहा इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे. त्यावेळेस परत मग या ठिकाणी दोन हायड्रोजन एका नायट्रोजनला जोडले जातात आणि याच्यानंतर परत त्या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेकअप होतो. म्हणजे दोन नायट्रोजन हे डिफरन्शिएट होतात. म्हणजे या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग आहे का, नाहीये. मग इथं एक परत हायड्रोजन ऍड झाला. म्हणजे या ठिकाणी पहा वन नायट्रोजन विथ 3 हायड्रोजन, वन नायट्रोजन विथ 3 हायड्रोजन. तर हा कोण झाला, 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. लक्षात आलं. मग हा प्रोडक्ट झाला. सबस्टेट पासून काय केला, प्रोडक्ट तयार केला. तर सबस्टेट कोण होता, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. प्रोडक्ट काय झाला, अमोनिया. यांनाच काय म्हटलं आपण, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इन टू द अमोनिया ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम नायट्रोजनेज. तर नायट्रोजनेजनं या ठिकाणी दोन मॉलिक्युल अमोनियाचे तयार केले की ते अमोनिया त्यांच्यातून काय होतो, रिलीज होतो आणि परत तो नायट्रोजनेज एन्झाइम हा काय होतो, फ्री होतो. आणि नंतर हा फ्री झालेला पहा रिसेप्टर साइट फ्री आहेत म्हणजे परत हा कोण अटॅच होतो, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. तर या ठिकाणी तुम्हाला इमेज मध्ये काय लक्षात ठेवायचं, इनिशियल स्टेजला डायग्रामेटिक क्वेश्चन्स आला, इथं सपोज ए दिला, बी दिला, सी दिला, तर काय पाहायचंय, ज्या ठिकाणी सबस्टेट अटॅच केला तो ट्रिपल बॉन्ड असेल, ज्यावेळेस बाइंड होतो त्यावेळेस फर्स्ट रिडक्शन्स होताना डबल बॉन्ड, त्यानंतर सिंगल बॉन्ड, त्यानंतर विदाउट बॉन्ड असताना नंतर त्या ठिकाणी काय होतील, दोन अमोनियाचे मॉलिक्यूल फ्री होतील आणि एक प्रोडक्ट रिलीज झाल्याच्या नंतर एन्झाइम्स फ्री होईल. तर या डायग्राम मध्ये हा पार्ट फक्त लक्षात ठेवायचा आहे. पहा पुढच्या पेजवर तुम्हाला डायरेक्टली दिलं येतं व्हेरी हाय इनपुट ऑफ एनर्जी, म्हणजेच 8 ATP फॉर इच अमोनियम प्रोडक्ट. आपण जो मगाशी न्यूमरिकल्स म्हटलं, पहा एक अमोनियाचा मॉलिक्यूल तयार करण्यासाठी किती ATP लागतात, 8 ATP. मग या ठिकाणी तो क्वेश्चन चेंज करू शकतात. 5 अमोनियाचे मॉलिक्यूल असतील, 6 असतील, डिपेंडिंग अपॉन नंबर्स. तर 1 अमोनिया मॉलिक्यूल साठी 8 ATP. हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर या ठिकाणी पहा एक क्वेश्चन्स ऍड केला आहे की डायरेक्टली तुम्हाला NCERT तून क्वेश्चन्स कसा येतो पहा. फेट ऑफ अमोनिया, जो अमोनिया तयार झालाय त्या फेट ऑफ अमोनिया मध्ये काय दिलेलं आहे पहा. At pH, physiological pH, the ammonium protonated to form the ammonium ions. In simple याचा पॅरेग्राफचा मीनिंग सांगतो पहा. ज्यास अमोनिया तयार होतो, अमोनिया इज द हायली टॉक्सिक. टेम्परली तो अमोनिया आपल्या बॉडीमध्ये काय होतो, स्मॉल अमाऊंट ऑफ मध्ये आहे तोपर्यंत तो हार्मफुल नाही. पण एक्सिस अमोनिया ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतो तर तो टॉक्सिक म्हणून आपल्या बॉडीला टॉक्सिक सबस्टन्स आहे, कारण तो हायली सोल्युबल इन वॉटर आहे आणि टॉक्सिसिटी क्रिएट करतं. प्लांटमध्ये असेल किंवा एनिमल्स मध्ये असेल तर त्याला काय होतं, आपण कन्व्हर्जन करतो. सो assimilate nitrate as well as ammonium ions, त्याचं कन्व्हर्जन केलं जातं पहा. मोस्ट ऑफ द प्लांट्स कॅन assimilate nitrates as well as ammonium ion, यांचं कन्व्हर्जन करून later it quite toxic to plant, hence cannot accumulate in them. ते accumulations करत नाहीयेत. Now this
अमोनियम इज युज्ड सिंथेस ऑफ अमायनो ऍसिड. मग याचा उपयोग कशासाठी केला जातो? सिंथेस ऑफ अमायनो ऍसिड्स इन प्लांट. ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस मोनोमर्स कोण लागतो? अमायनो ऍसिड. आणि त्या अमायनो ऍसिडचं फॉर्मेशन करण्यासाठी हे अमायनो ग्रुप त्या ठिकाणी युटिलाइज केले जातात. म्हणजेच अमोनियम आयन्स इज युटिलाइज्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड and that amino acid is helpful for the fixation of atmospheric nitrogen. पण ज्यावेळेस हे प्रोसेस होतात त्यावेळेस त्या ठिकाणी दोन प्रोसेस परत लक्षात ठेवायचं. This process is takes place in two ways. First one is the reductive amination and second one is the transamination. पा अतिशय सिंपल आहे. रिडक्टिव्ह अमायनेशन काय दिलं पा? In these processes ammonia reacts with alpha ketoglutaric acid. पाहिलं असेल आपण अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड ऍक्च्युअल रेस्पिरेशन मध्ये आपल्याला पुढे येणार आहे. क्रेब्स सायकल्स मध्ये हा एक केमिकल कंपाऊंड आहे, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आहे, ज्याचं नाव काय? अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड. याला रिएक्ट कोणासोबत करतात? अमोनिया सोबत करतात. त्यावेळेस काय तयार होतं? ग्लुटामिक ऍसिड. माहिती आपल्याला ग्लुटामिक ऍसिड हा कोण आहे? करेक्ट. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपल्याला ग्लुटामिक ऍसिड हा अमोनिया ऍसिड्स आहे. पा रिएक्शन अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड रिएक्ट्स विथ द अमोनियम. आणि या ठिकाणी आपण जो हायड्रोजन डोनर आहे तो हायड्रोजन डोनर कोण आहे? NADPH. NADPH म्हटलं की NADP हे कोएन्झाइम असतात, हे रिड्युस्ड कोएन्झाइम्स आहेत, म्हणजेच रिडक्टिव्ह अमायनेज. तर या ठिकाणी ग्लुटामेट डिहायड्रोजनेज एन्झाइम येतं आणि या ठिकाणी ग्लुटामेट वॉटर मॉलिक्युल रिलीज होतो आणि NADP हा फ्री होतो. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन हा रिएक्ट करून त्या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होतो? ग्लुटामेट या ठिकाणी तयार होतं. तर अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड रिएक्ट्स विथ द अमोनियम बाय युजिंग द NADPH and to form in presence of enzyme glutamate dehydrogenase to form the glutamate. Now these are also called as the reductive amination. लास्ट याच्यानंतर सेकंड टर्म दिले पा ट्रान्स अमायनेशन. ट्रान्स अमायनेशन्स मध्ये काय होतं? फक्त अमायनो ग्रुप ट्रान्सफर होतो. पा इथे दिलेला आहे. इट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ अमायनो ग्रुप फ्रॉम वन अमायनो ऍसिड टू द कीटो ग्रुप ऑफ कीटो ऍसिड. तर या ठिकाणी हे लाईन टू लाईन क्वेश्चन्स विचारला शकतो. ट्रान्स अमायनेशन मध्ये अमायनो ग्रुप काय होतो? ट्रान्सफर होतो कीटो ग्रुप ऑफ ए कीटो ऍसिड. या ठिकाणी एक्झाम्पल पहा. ग्लुटामिक ऍसिड इज देन मेन अमायनो ऍसिड. ग्लुटामिक ऍसिड कोण आहे? अमायनो ऍसिड आहे. फ्रॉम विच द ट्रान्सफर ऑफ अमायनो ग्रुप. द अमायनो ग्रुप टेक्स प्लेस इन other form amino acids to form through the transamination. Transamination transfer of amino group from one amino acid to another amino acid due to the presence of enzyme transaminase catalyze such reactions. पहा एक रिएक्शन्स दिलेले, एक अमायनो ऍसिडचा अमायनो ग्रुप हा याच्या ठिकाणातून तो काय होतो? दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. फॉर एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला लाईन टू लाईन MCQ जाईल. एक्झाम्पल्स पहा. टू अमाइड ग्रुप तयार होतात, तर दोघांचे नाव लक्षात ठेवा. पहा टू मोस्ट इम्पॉर्टंट अमाइड्स अंडरलाईन करायचं वाक्याला एस्पेराजिन अँड ग्लुटामाइन. एस्पेराजिन अँड टू ग्लुटामाइन हे दोन कोण आहेत? अमाइड्स आहेत. लाईन टू लाईन MCQ विचारला जाणारा पार्ट. एस्पेराजिन ग्लुटामाइन कोण आहेत? अमाइड्स. हे कुणापासून फॉर्म होतात? पा फाउंड इन द प्लांट्स आर स्ट्रक्चरल पार्ट्स ऑफ द प्रोटीन. दे आर फॉर्मड फ्रॉम टू अमायनो ऍसिड. कोणते दोन अमायनो ऍसिड आहेत? एक एस्पेरेटिक ऍसिड आणि दुसरा ग्लुटामिक ऍसिड. जे 20 अमायनो ऍसिड्स आहेत त्यातला एक एस्पेरेटिक ऍसिड आणि ग्लुटामिक ऍसिड यांचं कन्व्हर्जन टू अमाइड्स मध्ये होतं, ज्यांना म्हणतो आपण एस्पेराजिन अँड ग्लुटामाइन. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ट्रान्स अमायनेशन. यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक लास्ट वाक्य लक्षात ठेवायचं आहे. पहा इथं दिलंय. ऍक्च्युअली आता हा ट्रान्सपोर्टेशन जो अमायनो रॅडिकल्स आहे अमाइड जे आहेत ते अमाइड्स कंटेन्स मोर नायट्रोजन देन दॅट अमायनो ऍसिड्स. आणि यांच्यातला लास्ट युराइड्स शेवटचं स्टेटमेंट पहा इथं. युराइड्स अंडरलाईन करायचं. याच्यावर एक क्वेश्चन लाईन टू लाईन विचारलं. युराइड्स हे झाले अमाइड्स. तर युराइड्स कशाला म्हटलेलं पहा. इन ऍडिशन अलॉंग विथ द ट्रान्सपायरेशन स्ट्रीम. ट्रान्सपायरेशन प्रोसेस मध्ये द नोड्युल्स ऑफ द सम प्लांट्स लाईक दॅट द सोयाबीन लेग्युमिनेसी फॅमिली आहे. सोयाबीन मध्ये एक्सपोर्ट द फिक्स नायट्रोजन ऍज युराइड्स. तर युराइड्स मध्ये मेन प्रोपोर्शन्स काय आहे हे आपल्याला पाहायचंय. तर युराइड्स मध्ये क्वेश्चन्स विचारला. दीज आर द कंपाऊंड्स also have the particularly high nitrogen to carbon ratio. कंप्लीट वाक्य अंडरलाईन करा. युराइड्स कुणाला म्हणतो आपण? युराइड्स नायट्रोजन फिक्शन एक्सपोर्ट करत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये नायट्रोजन आणि कार्बनचा रेशो जर पाहिला तर या ठिकाणी हाय नायट्रोजन टू कार्बन रेशो असतो. हा पार्ट युराइड्स मध्ये लक्षात ठेवा. अमाइड्स मधील एस्पेराजिन आणि ग्लुटामाइन्स लक्षात ठेवा. त्यानंतर ट्रान्स अमायनेशन्स मध्ये ट्रान्स अमायनेज एन्झाइम मुळे अमायनो ग्रुप ट्रान्सफर होतो. रिडक्टेज अमायने मध्ये अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड रिएक्ट अमोनियम सोबत केला की त्या ठिकाणी काय तयार होतं? तर त्या ठिकाणी ग्लुटामेट तो ग्लुटामिक ऍसिड
रिडक्टिव्ह अमायनाइज मध्ये होतं. हा जो आहे तो ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करतात त्यावेळेस नायट्रोजन फिक्सेशनचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं आणि अमोनिया हायली टॉक्सिक आहे म्हणून त्यांच्यामधले हे सब चेंजेस होतात. तर दोन स्टेप रिडक्टिव्ह अमायनेशन आणि ट्रान्स अमायनेशन. आणि ट्रान्स अमायनेशन मध्ये दोन एमसीक्यूज, एक अमाइडचा आणि दुसरा युराइडचा. तर या ठिकाणी आपला मिनरल न्यूट्रिशन हा टॉपिक कंप्लीट संपलेला आहे. या टॉपिकला पूर्णपणे रिवाइज करण्यासाठी आपण स्टार्ट टू एंड एनसीआर टू लाईन एक इन्व्हॉल्व केला एक व्हिडिओ आपण याला अटॅच करतोय. तो बारकाईनं पाहायचा आहे आणि एनसीआरटी या टॉपिक साठी लाईन टू लाईन वाचायचे. बाकी काही बघायची गरज नाहीये. इंट्रोडक्शन अप टू द समरी एनसीआरटी एकदा रीड करा आणि याला जो अटॅच केलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्णपणे पहा. इन शॉर्ट टोटल टॉपिकला शॉर्ट फॉर्म केलाय म्हणजे पुढे तुम्हाला रिव्हिजन करताना तो पार्ट लक्षात येईल. तर या ठिकाणी आपला complete mineral nutrition topic. Plants and animals require nourishment for growth. This nourishment is provided to them in the form of chemical substances called nutrients. Let us learn about the ones that are essential for the growth of plants. Nourishment is the process of absorption of various mineral ions by the plants for their growth and development. Plants absorb inorganic elements like hydrogen, oxygen, carbon, and nitrogen from air or water. Water absorbed from the soil contains dissolved nutrients like nitrogen, phosphorus, potassium, calcium, and magnesium, amongst others. As the sources of these inorganic elements are minerals, the elements are called mineral nutrients, and thus the nutrition is known as mineral nutrition. Roots absorb 60 of the 105 elements found in nature. However, only 17 of them are considered essential for plant growth and development. In 1939, Arnon and Stout proposed the characters that make an element essential to a plant. The element must be absolutely essential for supporting normal growth and reproduction, which cannot proceed without it. The requirement of the element must be specific and cannot be replaceable by another element. The element must be directly involved in the metabolism of the plant. Based on the above criteria, the essential elements are further divided into macronutrients and micronutrients. The elements that are required by a plant in large amounts are called macronutrients. Carbon, hydrogen, oxygen, nitrogen, phosphorus, sulfur, potassium, calcium, and magnesium are macronutrients. Plant tissues contain more than 10 mmol per kg of dry weight in macronutrients. Of these, carbon, hydrogen and oxygen are mainly obtained from CO2 and H2O, while the others are absorbed from the soil. The elements that are required in minute quantities are called micronutrients or trace elements. Iron, manganese, copper, molybdenum, zinc, boron, chlorine and nickel are examples of micronutrients. Plant tissues contain less than 10 mmol per kg of dry matter. In addition to the 17 essential elements, there are some beneficial elements such as sodium, silicon, cobalt, and selenium.
Higher plants require them for their metabolism. Essential elements have different functions, based on which they are classified as structural elements of cells, components of energy-releasing chemical compounds, activator or inhibitor of enzymes, and elements that maintain osmotic potential. Elements like carbon, hydrogen, oxygen, and nitrogen are the components of biomolecules that are essential to a plant. Elements like magnesium and phosphorus are the components of energy-releasing chemical compounds like chlorophyll and ATP. Magnesium is an activator for enzymes like ribulose biphosphate carboxylase oxygenase and phosphoenol pyruvate carboxylase. Potassium is responsible for the opening and closing of the stomata. Minerals as solutes play an important role in maintaining the water potential of a cell. Even small amounts of minerals in a plant can be detected using modern techniques. The elements that are required by plants in large amounts are called macronutrients. Examples are carbon, hydrogen, oxygen, nitrogen, phosphorus, sulfur, potassium, calcium, and magnesium. They are used as building blocks, and their unavailability leads to retarded development of the plant. The concentration of essential elements below which plant growth is retarded is termed as critical concentration. Each nutrient assists in a particular growth area, and hence the deficiency of each element creates different symptoms in a plant. The symptoms disappear once the deficient element is supplied. The parts of the plant that show the symptoms of deficiency also depend on the mobility of the element in the plant. Elements with more mobility export to younger leaves, making older leaves prone to symptoms. Younger leaves get affected in case of a less mobile element. Let us take a look at macronutrients and the symptoms of their deficiency in plants. Macronutrients like carbon, hydrogen, and oxygen are derived by plants from water and by gaseous exchange. They become the important constituents of carbohydrates, proteins, and fats. Nitrogen, the other important macronutrient, is obtained from soil either in the form of nitrate, nitrite, or ammonium salts. Nitrogen is required in all parts of a plant's body. It is mainly found in meristematic tissues and biomolecules like proteins, nucleic acids, vitamins, hormones, coenzymes, and ATP. The deficiency of these elements leads to symptoms like stunted growth, chlorosis, and inhibition of cell division. Phosphorus is absorbed by plants from the soil in the form of phosphate ions. It is required more in younger tissues like root tip and stem tip. It promotes healthy root growth and fruit ripening. It is an important constituent of cell membranes, nucleic acids, nucleotides, and coenzymes. Phosphorus is required in all phosphorylation reactions of the plant. The deficiency of phosphorus
causes symptoms like loss of older leaves, poor growth, dull green coloration of older leaves, and yellow coloration of lower leaves. Potassium sulfate and potassium nitrate supply the plant with potassium. It is required by meristematic tissues, buds, leaves, and root tips. It helps to maintain the anion-cation balance in cells. It is involved in protein synthesis, opening and closing of the stomata, activation of enzymes, and maintenance of turgidity of cells. The deficiency of potassium leads to chlorosis, necrosis, rosette or bushy habit of growth, reduction in stem growth, and inhibition of cell division. Plants obtain sulfur from the soil. Growing parts like stem tips, root tips, and young leaves require sulfur. It is a constituent of amino acids like cysteine and methionine, making it an important part of proteins. Vitamins like thiamine, biotin, and coenzyme A also have sulfur. Sulfur deficiency leads to symptoms like chlorosis and inhibition of cell division. Calcium is absorbed by plants in the form of calcium ions from calcium carbonate. It is needed in meristematic tissues and differentiating tissues. It accumulates in older leaves. Calcium plays an important role in cell division. It synthesizes pectin in the middle lamella of the cell wall and helps in the formation of the mitotic spindle. It is involved in selective permeability of cell membranes. It activates certain enzymes like ATPase. The deficiency of calcium leads to the death of meristematic tissues, stunted growth, and necrosis. Magnesium is absorbed as exchangeable cations in the soil. It is a constituent of chlorophyll in leaves. Magnesium maintains the ribosome structure and activates the enzymes of respiration and photosynthesis. It is also involved in the synthesis of nucleic acids. The deficiency of magnesium leads to symptoms like chlorosis and necrosis. This leads to withering of leaves. The elements that are required in minute quantities by plants are called micronutrients or trace elements. Some examples are iron, manganese, copper, molybdenum, zinc, boron, chlorine, and nickel. In plants, they occur as the constituents of enzymes that catalyze biological reactions and are present throughout the body of a plant. Let's take a look at micronutrients in detail. Iron is taken in by plants in the form of ferric ions. It is seen along the leaf veins and is a constituent of ferredoxin and cytochromes. It activates the enzyme catalase and is essential for the formation of chlorophyll. It is reversibly oxidized from Fe2+ to Fe3+ during electron transfer. The deficiency of this element leads to symptoms like chlorosis in young leaves, necrosis,
and inhibition of chloroplast formation. Manganese is another trace element which is absorbed as manganous ions. It is required in leaves and seeds. It activates enzymes like carboxylases, oxidases, dehydrogenases, peroxidases, and kinases. It plays an important role in the splitting of water to liberate oxygen during photosynthesis. Deficiency symptoms include chlorosis, gray spots on leaves, and poor development of the root system. Plants obtain the micronutrient zinc as Zn2+ ions. It activates enzymes such as carboxylases, part of carbonic anhydrase, and dehydrogenases. It takes part in the formation of tryptophan, a precursor for the plant growth hormone auxin. Deficiency symptoms include chlorosis, formation of smaller leaves, and shortened internodes. Copper is another trace element absorbed from the soil. It is absorbed as cupric ions. It is reversibly oxidized from Cu+ to Cu2+. It activates enzymes like tyrosinase, phenolases, and ascorbic acid oxidase. Deficiency symptoms include chlorosis of leaves followed by necrosis. Boron is absorbed by plants from the soil. Plants require boron in its leaves and seeds. It is required for the uptake and utilization of calcium, pollen germination, cell elongation, cell differentiation, and carbohydrate translocation. Deficiency symptoms of boron include cracking of stem and curling of leaves. Molybdenum is absorbed by plants in the form of molybdate ions. It is particularly needed in the roots. It plays an important role in nitrate reduction and nitrogen fixation. It activates nitrogenase and nitrate reductase, which participate in nitrogen metabolism. Deficiency symptoms include chlorosis and inhibition of cell division. Chlorine is absorbed in the form of chloride anion Cl-. With Na+ and K+, chlorine helps in determining the solute concentration and the anion-cation balance in the cells. It is essential for water splitting and oxygen evolution in photosynthesis. The deficiency of chlorine leads to wilting of leaves. Nickel is absorbed in the form of Ni2+. It is required by leaves, shoot, and seeds. Seeds need nickel to germinate. The deficiency of nickel leads to a failure in the production of viable seeds. Let us consider a different case in which there is an increase in the micronutrients. This is termed as toxicity. Any mineral ion concentration in tissues that reduces their dry weight by about 10% is considered toxic. Toxicity levels differ from plant to plant. In soybean, manganese is toxic at a concentration beyond 600 mg per gram. The sunflower plant shows toxicity symptoms only beyond 5,300 mg per gram. Sometimes, due to the excess concentration of an element, the uptake of another element may decrease. For example,
excess manganese competes with iron and magnesium for nutrient uptake. The excess manganese also competes with magnesium. Manganese toxicity results in brown spots in leaves and chlorosis. Excess manganese in plants checks the flow of chlorine to the shoot apex. That is why manganese in toxic concentrations leads to deficiency of iron, magnesium, and calcium. Studies on the mechanism of absorption of elements in plants have revealed two main phases of absorption. The first phase is a passive process, and the second phase is an active process. The first phase involves a rapid uptake of ions from the soil or atmosphere to the outer or free space of cells, called the apoplast. The second phase is the slow movement of the ions from the outer space to the inner space of cells, the symplast. Let us learn about the passive and active transport of elements in detail. The first phase involves the movement of elements into the cell wall and intercellular spaces. The absorption of ions happens through the ion exchange process. The passive movement of ions into the outer space of the plasma membrane usually occurs through ion channels. Cations and anions have the tendency to get absorbed into the root cell wall. These ions get exchanged with the ions in the soil solution. The transmembrane proteins in the ion channel function as selective pores. For example, K+ can be exchanged with the H+ ions from the cell. The second phase involves the entry or exit of ions to and from the symplast. This requires the expenditure of metabolic energy, and hence it is an active process. The movement of ions from the outer space of the cell to the inner space is generally against the concentration gradient, and hence requires energy. This happens through the carrier mechanism. The carrier gets activated by the expenditure of energy from the ATP molecule. The activated carrier molecule binds with the ions and transfers it into the cell. The movement of ions is called flux. The inward movement into the cells is called influx, and the outward movement is called efflux. The movement of ions from the root cells to other parts of the plant happens through the xylem tissue. The xylem carries the ions along with water. This is called translocation. Translocation is aided by transpiration. An analysis of water in the xylem shows the presence of mineral salts. Soil provides stability to a plant, along with air and water. It is a reservoir of all the major nutrients needed for the plant. Soil is formed by the weathering of rocks, which provides the soil with minerals. This is termed as mineral nutrition. Soil also contains microbes such as nitrogen-fixing bacteria, which help plants by fixing nitrogen from the atmosphere into the soil. The deficiency of minerals in the soil affects the plant, and hence, fertilizers that have the deficient mineral are added to the soil. This ensures the supply of the deficient element to the plant. Nitrogen is an important element for living organisms, as it is an essential constituent of amino acids, nucleic acids, alkaloids, chlorophylls, vitamins, and hormones.
It is one of the major constituents in the atmosphere and comprises 78% of all gases by volume. However, atmospheric nitrogen cannot be used by plants. Only a small amount of nitrogen is present in soil, and plants compete with microorganisms for it. Atmospheric nitrogen is in the form of elemental nitrogen, which requires a large amount of energy to break it into forms suitable for living organisms to absorb. In nature, elemental nitrogen is converted into oxides with the help of electrical nitrogen fixers such as lightning, thunder, and ultraviolet radiation. Some of these nitrogen oxides are brought to Earth by precipitation as rainfall. But most of it is biochemically fixed by microorganisms. This is called biological nitrogen fixation. Plants absorb nitrogen in the form of nitrates through their roots, which then transport it to the leaves. Nitrogen in plants reaches animals through the food they eat. When plants and animals die, the organic material in them returns to the soil. The nitrogen in dead plants and animals is decomposed by ammonifying bacteria to form ammonia. This process is called ammonification. Ammonia formed by ammonification is converted into nitrites and nitrates by nitrifying bacteria in the soil. This is called nitrification. During the nitrifying process, chemoautotrophic bacteria such as Nitrosomonas and Nitrococcus act on ammonia and oxidize it into nitrite. Nitrites are further oxidized into nitrates by the bacterium Nitrobacter. Nitrates in soil are either taken up by plants or are processed by denitrifying bacteria, which release them as elemental nitrogen into the atmosphere. This process is called denitrification. Examples of denitrifying bacteria are Pseudomonas, Thiobacillus, and Micrococcus. Now let's quickly recap the nitrogen cycle. Atmospheric nitrogen is fixed into ammonia biologically by microorganisms. Industries, forest fires, automobile exhaust, and power generating stations also release oxides of nitrogen into the atmosphere through combustion. Ammonia in soil is converted into nitrites and nitrates by nitrifying bacteria, thereby enabling plants to absorb nitrates from the soil. Nitrogen compounds from plants are passed along the food chain to animals, which ultimately return it to the soil when they die. Nitrogen from the dead and decaying organic matter is converted into ammonia by ammonification. Denitrifying bacteria then convert the nitrates back into nitrogen. In nitrogen cycle, we learned that air is a very rich source of nitrogen. The use of microorganisms is one way to make atmospheric nitrogen available to the soil. Let us study this process in detail. In the atmosphere, nitrogen is available in diatomic form. Only a few microbes can fix this nitrogen. These microbes have a special enzyme called nitrogenase, which reduces nitrogen to ammonia. The process by which these living organisms fix atmospheric nitrogen by converting it to ammonia is called biological nitrogen fixation.
Nitrogenase is sensitive to oxygen. Even low concentrations of oxygen can make it irreversibly inactive. Microbes that possess this enzyme are called nitrogen fixers. Nitrogen fixers live independently or as symbionts. Examples of free-living aerobic nitrogen fixers are bacteria such as Azotobacter, Clostridium, Klebsiella, and blue-green algae such as Anabaena and Nostoc. The bacteria Rhodospirillum is an anaerobic nitrogen-fixing agent, but it can also exist in aerobic conditions. Nitrogen fixation is slow in free-living microbes due to the energy requirements. Nitrogen reduction needs ATP to supply energy. Some nitrogen-fixing bacteria exist as symbionts. Rhizobium is known for its symbiotic association in the root nodules of leguminous plants such as beans, peanuts, lentils, and so on. Non-leguminous plants such as alder, alnus, ceanothus also associate with frankia in the nodules of their roots for nitrogen fixation. These nodules in cross-section appear red or pink due to the presence of an iron-containing protein called leg hemoglobin. Let us take a look at how rhizobium helps plants. Rhizobium in the soil multiplies around the roots and gets attached to root hair or epidermal cells. Root hairs curl, indicating the presence of bacteria. These bacteria reach the cortical cells through this root hair. Then the bacteria stimulate the inner cortical and pericycle cells to divide. These cells get differentiated as nitrogen-fixing cells, and a nodule is thus formed. Through vascular supply, the nodule is ensured of nutrients and energy from the plant. The enzyme secreted by rhizobium, nitrogenase, is a molybdenum ferrum protein and acts as a catalyst in the conversion of nitrogen to ammonia. As nitrogen is sensitive to oxygen, the nodules are adapted to protect the enzyme from exposure to oxygen. Leg hemoglobin, the iron-containing protein in the root nodule, acts as an oxygen scavenger and prevents its exposure to nitrogenase. Nitrogen requires 8 electrons, 8 protons, and 16 ATP molecules of energy for the formation of 2 molecules of ammonia. Therefore, 1 molecule of ammonia requires 8 molecules of ATP. These 8 ATP molecules are provided by the ATP released during respiration. Let's see how the enzyme nitrogenase converts nitrogen to ammonia. Nitrogenase first binds with substrate nitrogen and reduces it by adding 2 hydrogen atoms during each of the 3 stages until it finally forms 2 molecules of ammonia. After that, the enzyme is re-released to bind to another molecule of nitrogen. In physiological pH conditions of the plant, ammonia molecules take up protons to form ammonium or NH4+ ions that are channelized and used in the synthesis of amino acids. The ammonium ion ultimately forms the amine group of the amino acid. Amino acid synthesis in plants takes place in 2 ways: reductive amination and transamination. When ammonium ions react with alpha-ketogluteric acid,
it reduces it to an amine and forms glutamic acid and water in the presence of the enzyme glutamate dehydrogenase. Hence, this reaction is called reductive amination. The energy required for this reaction is obtained by the oxidation of NADPH to NADP. Transamination involves the transfer of one amino group from an amino acid to the keto group of a keto acid. The reaction is catalyzed by a family of enzymes called transaminases. This is analogous to a double displacement reaction, where there is an exchange of an amine group of one amino acid with a keto group of a keto acid. This results in the formation of asparagine and glutamine from aspartic acid and glutamic acid. This process takes place due to the replacement of the hydroxyl group of the carboxyl group of aspartic and glutamic acids with the amino group. Amino acids are usually transported through phloem, but compounds such as amides and ureides, owing to a greater nitrogen to carbon ratio, are easily transported through xylem.